अभिजात संगीत नाटक हे माझ्याप्रमाणेच ज्यांच्या मम सुखाची ठेव त्या सर्वांना विद्याधर गोखले आणि संगीत रंगभूमी हे अद्वैत निरंतर अचंबित करणारे. पडत्या काळात संगीत रंगभूमीचा गोवर्धन पर्वत पेलणारे नाटककार ही त्यांची ख्याती. अण्णांनी मोजून 18 नाटके लिहिली. त्यातील सर्वाधिक संगीत नाटकांची एकूण संख्या 14. साठोत्तरी काळात प्रायोगिक गद्य नवनाट्याला सुगीचे दिवस आले. तेंडुलकर, मतकरी, दळवी यांचे आव्हान संगीत नाटकाची कसोटी पाहणारे. या सुप्रतिष्ठित आकृतिबंधाचा पुनर्विचार करायला उद्युक्त करणारे ठरले. अशा प्रतिकूल काळात मराठी संगीत रंगभूमीला पुनर्वैभव प्राप्त व्हावे हा निधिध्यास अण्णांनी घेतला. त्यांच्या लेखणीच्या परिसस्पर्शाने जणू संगीत रंगभूमीला एक निष्ठावंत नाट्यविघ्नहर गवसला. अण्णांची खासियत अशी की ते एकाच वेळी संस्कृत आणि उर्दू या भाषांचे पंडित होते. संस्कृत विदग्ध काव्या एवढेच त्यांचे प्रेम उर्दू शेरोशायरीवर होते. गिरवाण प्रणयिनी आणि इराणी इश्काचा सारख्याच रसज्ञतेने आस्वाद घेण्यात त्यांना स्वारस्य होते. म्हणूनच जगन्नाथ पंडित यांच्या रसगंगाधर, भामिनी विलास आणि गंगालहरी या अभिजात साहित्यकृतींनी त्यांना भुरळ घातली. पंडितराज जगन्नाथ हे नाटक लिहायची प्रेरणा आणि स्फूर्ती त्यांना या कविश्रेष्ठानेच दिली. त्यांनी नाटक लिहिलं खरं, पण त्यांच्या मनात धास्ती होती. त्यांनी ते नटवर्य मामा पेंडसे यांना वाचून दाखवलं. पेंडसे म्हणाले, आपण ललित कथादर्शचे भालचंद्र पेंढारकर यांना ते दाखवूया. दोघांनी पेंढारकरांना गाठलं. पेंढारकरांनी सुचवलं, आपण नटश्रेष्ठ केशवराव दाते यांचा कौल घेऊया. केशवराव दात्यांनी सुरुवातीला कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. अण्णा निराश. त्यांना वाटलं दात्यांना आपलं लेखन आवडलं नसावं. एवढ्यात दात्याने आपलं मौन सोडलं. नाटकाची सुरुवातच तुम्ही जुगलबंदीने केली हे काही योग्य नाही. प्रेक्षकांची उत्कंठा ताणायची असेल तर नाटकाचा शेवट जुगलबंदीने व्हायला हवा. तोच नाटकाचा उत्कर्ष बिंदू. या नाटकाचं पुनर्लेखन केलं तर ते हमखास नाट्यरसिकांची पकड घेईल. अर्थातच अण्णांनी दात्यांची सूचना शिरोधार्य मानली. अण्णांच्या प्रतिभाविलासाने नटलेल्या या नाट्यपदरूपी बंदिशे बोल आहेत. इंद्रधनुष का मोर मुकुट सिर, सावन घन घन श्याम चढ़ाए, गोरी गोरी बिजली गोपी अपना सुंदर रूप दिखाए, शहनाई बन पवन बजाए, करे मयूर पुकार, सावन घन गरजे बजाए, मधुर मधुर मल्हार. अण्णांच्या या ऐतिहासिक संगीत नाटकाचा पहिला प्रयोग रविवार दिनांक 9 ऑक्टोबर 1960 रोजी संगीत सूर्य केशवराव भोसले यांच्या स्मृतिदिनी मुंबईच्या बिर्ला मातोश्री सभागृहात वैभवशाली थाटामाटात साजरा झाला. अण्णा आणि पंडितराम मराठे यांच्यामध्ये घनिष्ठ मैत्री होती. ते रामभाऊंना संगीत शार्दूल म्हणायचे. रामभाऊंना नजरेसमोर ठेवून त्यांनी संगीत मंदारमाला हे नाटक लिहिलं. संगीत दिग्दर्शन हे रामभाऊंवरच सोपवलं. पुन्हा एकदा दात्यानंच संहिता दाखवली. दात्याने कानमंत्र दिला. नाटकाचा नायक शास्त्रीय संगीताचा दिग्गज गायक. रामभाऊंची गायनशैली तडफदार, मर्दानी, आक्रमक. त्याचा स्वभाव सदैव चिडलेला, शीघ्रकोपी, संशयी असा दाखवा. अण्णांनी दात्यांचा सल्ला दुसऱ्यांदा शिरोधार्य मानला. मंदारमाला नाटकातली जुगलबंदीसाठी रचलेली वसंत ऋतूचे वर्णन करणारी चीज म्हणजे जणू शब्दसुरांची धुवांदार बरसात. बसंत की बहार आई, तरुवर बन बेलरिया, फूल रही डालरिया, मोर बोले कोयलिया नूर बहार, कलियन से भवरा खेले, घूंघट का पटक खोले, कली कली मुस्काई, रंग रंग सुख पाई, बसंत की बहार आई. संगीतभूषण राम मराठे यांनी या नाटकाला संगीत दिल्याने त्या काळी अनेक नवनवीन राग ऐकायला मिळाले आणि लोकप्रियही झाले. जयशंकरा गंगाधरा अहिर भैरव, कोण असशी तू नकळे मजला जोग कंस, बसंत की बहार आई. बसंत बहार हा जोड राग जुगलबंदी स्वरूप या नाटकाद्वारे प्रथमच रंगभूमीवर आला. संगीत जय जय गौरीशंकर या नाटकाने पंडितराज जगन्नाथ,
मंदारमाला या नाटकांच्या तोडीसतोड प्रयोगांचा विक्रम प्रस्थापित केला. या नाटकांतील रामभाऊंचा सांब सदाशिव अविस्मरणीय. जणू भगवान शिवशंकराने अण्णा आणि रामभाऊ या आपल्या दोन परमभक्तांच्या उद्धारासाठीच हे नाटक लिहायला अण्णांना प्रेरणा दिली. अण्णांची खासियत अशी की त्यांच्या एकूण एक नाटकांची पद्यरचना त्यांचीच. बंदिश, ठुमरे, लावणी, गझल, जुगलबंदी, भावगीत आदी सुबोध प्रासादिक नादमय नाट्यगीते लिहिताना त्यांच्या लेखणीला जणू धुमारे फुटले. परतत्वाचा स्पर्श झाला. कारण मुळातच त्यांचा पिंड आध्यात्मिक मनोवृत्तीचा होता. अशाच एका नांदीमध्ये त्यांच्या शब्दकळेला बहर येतो आणि ती ऐकताना जणू श्रवणसुखाच्या सरींवर सरींच्या वर्षावात आपण चिंब भिजतो. सुई दोरा नसुनी करी रात्रीच्या घनतिमिरी, कशीदा तू काढतोस गगनपटी साजिरा, विश्वनाट्य सूत्रधार तूच श्याम सुंदरा. कुंचलान तव करात तरीही तूच रंगनाथ, अमिट रंग अर्पितोस जगत रंग मंदिरा, विश्वनाट्य सूत्रधार तूच श्याम सुंदरा. अण्णांच्या नाटकांच्या विषयांची विविधताही थक्क करणारी. त्यांची बहुतांशी नाटके स्वतंत्र आहेत. अपवाद मदनाची मंजिरी, जे शेक्सपियरच्या मिडसमर नाईट्स ड्रीम या नाटकावर बेतलेले, आणि दुसरे स्वरसम्राज्ञी, जे बर्नार्ड शॉ यांच्या पिग्मॅलियन या नाटकावर आणि माय फेअर लेडी या गाजलेल्या चित्रपटावर बेतलेले. त्यांचे मेघमल्हार, चमकला ध्रुवाचा तारा आणि बामनखणे ही नाटकेही उल्लेखनीय. अण्णांना वसंत देसाई, प्रभाकर भालेकर, रामभाऊ मराठे, छोटा गंधर्व, पंडित गोविंदराव अग्ने, पंडित नीळकंठबुवा अभ्यंकर आणि यशवंत देव यांच्यासारखे संगीत दिग्दर्शक, पुश्री काळे आणि द ग गोडसे यांच्यासारखे नेपथ्यकार, मामा पेंडसे, गोपीनाथ सावकार, मोगर आंगणेकर यांच्यासारखे दिग्दर्शक आणि पार्वती कुमार यांच्यासारखे नृत्य दिग्दर्शक लाभले. मास्टर दत्ताराम, शंकर घाणेकर, चित्तरंजन कोल्हटकर, चंद्रकांत गोखले, गणेश सोळंकी, कुमार दिघे, पंढरीनाथ बेर्डे यांच्यासारखे गद्यनट लाभले. डॉक्टर वसंतराव देशपांडे, छोटा गंधर्व, पंडित प्रसाद सावकार, पंडित राम मराठे, अनंत दामले, भारचंद्र पेंढारकर यांच्यासारखे नाट्यगान निपुण कलाकार आणि कान्होपात्रा किणेकर, जयमाला शिलेदार, रजनी जोशी, ज्योत्स्ना मोहिले, बकुल पंडित, मधुवंती दांडेकर, कीर्ती शिलेदार, लता शिलेदार, फैयाज अशा नायिका, तर माई भिडे, इंदू नावेलकर, ललिता केकरे, मंगला संजगिरी आदी गद्य अभिनेत्रीने त्यांना तोला मोलाची साथ दिली. अण्णांचे एक वाक्य उद्धृत करण्याचा मोह मला आवरत नाही. मला लाभलेल्या गुणीजनांची नाट्यनिष्ठा अर्थात बिदाकी नव्हे तर नाट्यनिष्ठा बावन कशी होती. खरे तर विद्याधर गोखले हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व. संगीत नाटकांची परंपरा टिकली पाहिजे, या आकृतीबंधाचे जतन आणि संवर्धन झाले पाहिजे, ही त्यांची अंतरीची तळमळ होती. लाभावणे प्रीती करणारी ऐसी कळवळ्याची जाती विद्याधर गोखले यांच्या रूपाने संगीत रंगभूमीला लाभली, हे तिचे अहोभाग्य.